माधवा माधवा असे माई माधवा माई नको हे आलेत माई अगो वाद घालताय माधवाशी माई माई म्हणते आता वाद कशात घालायत अहो माधवा अरे तू तरी ऐकून घे त्यांचे ते काय म्हणताय ते ऐक तरी हट्टेपणा काही सुटत नाही माणसाचा अगो मी येते माई अगो अगो भ्रम का झालाय मी आले ए माई मी येते माई आले मी अगो मी थांबायचे माई अगो भानावर ये माई ए माई अगो बाई कुठे गेली ही आज साऱ्याच बिनीच्या मंडळींनी एकत्र येणे केले आहे तेव्हा तसेच काहीतरी महत्त्वाचे काम असावे असे वाटते होय देवास मुरळी सोडण्याच्या प्रथेबाबत आपण अनेक वेळा चर्चा केल्या आहेत त्या संबंधाने कोणकोणते प्रतिबंधात्मक उपाय योजिता येतील याही विषयी आपण साऱ्यांनीच अनेक पर्यायांचा विचार केला होता मुंबई पुण्याकडच्या काही सुधारणावादी लोकांच्या डॉक्टर भांडारकरांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठकी झाल्या आणि त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिगत सह्यानिशी मुंबई इलाक्याच्या गव्हर्नरला उद्देशून एक आवाहनपत्र लिहिलं गेलंय या संबंधातच ते ज्यामध्ये असेही लिहिलेले आहे की भक्तीच्या नावाखाली हिंदू देवदेवतांना या अल्पवयीन मुली वाहण्याची जी ही अनिष्ट रूढी आहे ती कायद्याने बंद करावी आणि देवाशी लग्न लावण्याच्या निमित्ताने अशा मुलींना वेश्यावृत्तीकडे वळण्यास प्रवृत्त केले जाते ते थांबवावे या अशा उपक्रमाची गरज होतीच परंतु 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार येथील धार्मिक बाबतीत सरकार ढवळाढवळ करणार नाही असे आश्वासन आहे तेव्हा त्याचा आधार घेऊन या पत्राची सरकारकडून पुरेशी दखल घेतली न जाण्याची शक्यता दिसते त्यासाठी या पत्रासोबत किंवा पत्रात सती संमतीवय इत्यादी धार्मिक बाबतींमध्ये करेक्शन करण्यासाठी किंवा लोकहितासाठीच ब्रिटिश सरकारकडून कायदे करण्यात आले ह्याची आठवण करून देण्यात यावी संमती वयाचा परिणाम तर हळूहळू होतोच आहे परंतु सतीच्या प्रथेबाबत सती विरोधातील कायदा आणि राममोहन रॉय यांनी सुरू केलेली चळवळ यांचा उत्तम समन्वय होऊन ही प्रथा आज मोठ्या प्रमाणावर बंद झाली आहे ह्याचा देखील उल्लेख करणे आवश्यक ठरेल ही सतीची प्रथा आज मोठ्या प्रमाणावर बंद झाली आहे ही वस्तुस्थिती निर्देशित करून या मुरळी आणि इतर प्रथांबद्दलही तसेच घडावे अशी अपेक्षा करणे रास्त ठरेल होय अगदी बरोबर प्रस्तुत पत्राचा विषय स्त्रियांवरील अन्यायाचा आहे तेव्हा या पत्रावर आपलीही स्वाक्षरी असावी असे आम्हास वाटते आपल्या साऱ्यांच्या आग्रहामुळे नव्हे परंतु या पत्रातील आवाहनास माझा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे मी करीन स्वाक्षरी या पत्रावर या पत्रातल्या 215 सह्यांमध्ये फक्त 2च सह्या या स्त्रियांच्या आहेत एक म्हणजे पंडिता रमाबाई आणि दुसऱ्या म्हणजे रमाबाई रानडे सार्वजनिक पत्रव्यवहारात स्त्रियांचा सहभाग अत्यल्प असणे याचाच अर्थ स्त्री शिक्षणाचा प्रसार हवा तितका झालेला नाही असेच म्हणावे असावे रमाबाईंनी क्षमा करा तुमच्या चर्चेत मी व्यत्यय आणला माई सासूबाई पडल्यात त्यांच्या पायाला दुखापत झालीये काय त्यांस त्यांच्या खोलीत नेले आहे तुम्ही हो आपण बसावे मी आलेच माधवा अरे तू फार सरळ आहेस रे इतके सरळ आणि
कनवाळू असू नये माणसाने. हा? माई माई रमे, माई. हो अगो काल रात्रीपासून अशीच बडबडतीये हो, भ्रमिष्ठासारखी. रात्री अचानक उठली आणि चालायला लागली, पडली, पाय पाय मुरगळला. मी देतो इंजेक्शन, आता बरे वाटेल. नको नको नको, मस्त तुझे ते इंग्रजी प्रकरण नको हो. अगं माई, हे पहा, तुम्ही तुम्ही वैद्य बुवास निरोप धाडा. हा? आणि रमे, तोपर्यंत तू लेप करून दे मस. हा? त्यानेच बरे वाटेल. माई ऐका माझे, बाबा भाऊजी देत आहेत ना इंजेक्शन. नको, तू तू त्याचे काहीही ऐकू नकोस हो रमे. माई तू लेप करून आण माझ्यासाठी. जा, चड्डीशे जा. भाऊजी, काय हे माई, मी एवढा मोठा डॉक्टर झालो, त्याचे काहीच नाही तूस. तसे नाही रे बाळा. अरे अगदी ठणठणीत आहे मी. तुम्ही सारे उगाच काळजी करताय. अरे असू दे रे, अहो काकू, तिला लेप लावायला हवाय ना, लावूया लेप. तू गप्प राहा बरे. हा, हे पहा, मला मला बसव. माई माई. बघ, अगदी व्यवस्थित आहे मी. बसव मस्त. काकू, अगो अगो आता कुठे निघालीस तू? हा? रमा आणतीये ना लेप करून, तो लावून घे पायास. पूर्ण बरी हो आणि मग जा हो कुठे जायचे ते. बाबा, तिला अजिबात अडवू नको. जिथे हिंडायचे असेल तिथे हिंडू दे तिला. जाती म्हणे. आपल्या ध्येयाच्या बाबतीत ठाम असलेली व्यक्ती किती मोठे धैर्य दाखवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज या आवाहन पत्रावर रमाबाई साहेबांनी केलेली स्वाक्षरी होय. खरंय, आपल्या या पत्रावर रमाबाईंनी केलेली स्वाक्षरी म्हणजे कागदावरली 4 अक्षरं नाहीयेत, तर स्त्रियांचं त्यांच्या लेखी असलेलं स्थान, त्यांची भूमिका आणि स्त्रियांना समाजात आत्मसन्मानानं जगता यावं म्हणून कार्य करत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. आणि या पत्रावर स्वाक्षरी करून जाहीर केलेला निर्धार सोपा नाही. पुण्यात पुन्हा एकदा सनातनी वातावरण उसळलेले आहे. सुधारकांची टवाळी करून सनातनी रूढींचे उदात्तीकरण करण्याचा नवाच मार्ग लोकप्रिय झाला आहे. शिवाय स्वतः रमाबाई ज्या कुटुंबाचा घटक आहेत तेही कर्मठच आहे. पुराण मताभिमानी मंडळींनी वेढलेल्या पुण्यात सनातनी कुटुंबाचा घटक असूनही आणि विशेषतः महादेवरावांची संरक्षक साथ सोबत नसताना या आवाहन पत्रावर रमाबाईंनी जी स्वाक्षरी केलेली आहे ना, ती अतिशय धैर्याने, आत्मप्रत्यय प्रमाण मानून आणि आत्मबळावरच केलेली आहे, याविषयी अजिबात शंका नाही. खरंय, अनेक अर्थांनी रमाबाईंची ही स्वाक्षरी अनमोल आहे आणि आपल्या कार्यासाठी ती अत्यंत महत्वाची आहे. धन्यवाद, धन्यवाद रमाबाई. रमे, आई, अहो अहो, तुम्ही कशाला आलात? आणि आलात तरी कशा? अगो काही नाही झाले.
बरी आहे मी. तुला सांगते, इतरांचा बाऊच फार चाललाय. त्या बाबाने तर अगदी पराचा कावळाच केलाय हो. अगो बाई, अहो पण मग लेप करू ना. हो, कर गो, कर. मी त्यासाठीच आले. बरे, या सावकाश या. या. बसते हो. सावकाश. हो. काही माई, अहो कशाला धडपड केली ती यायची? मी आलेच असते. मुद्दामच आले गो रमे. तिथे बोलता आले नसते तुझ्याशी. काय बोलायचे होते? अगो, काल रात्री हे आणि माधव आले होते माझ्या स्वप्नात. अगो बाई, हे वाद घालीत होते माधवाशी. माधवास सांगत होते की आबा बाबांवर आंधळा विश्वास ठेवू नकोस, ते त्रास देतील रमेश. आणि आपला माधव तो मात्र म्हणत होता की त्याचा आबा बाबा आणि नानूवर पूर्ण विश्वास आहे. माई, अगो अगो, हे समजावत होते माधवा. माधवा, अरे तू खूप साधा आहेस, खूप सरळ आहेस. पण रमे अगो, स्वप्न म्हणजे तरी काय? जे मनी वसे तेच स्वप्नी दिसे. रमे, मला खूप भीती वाटते गो. अलीकडे आबाच्या मनात तुझ्याबद्दल अडी आणि असूया निर्माण होते आहे, हे दिसते आहे. मस नाही माई, नका असा विचार करू. त्यांच्या वागण्यातून जरी अगदी चुकून तसे दिसत जरी असले तरी सुद्धा मानवी मनाचा तो एक भाग आहे असे म्हणून सोडून द्या. ते वागणे विकोपास नाही जायचे. रमे, तरीही मला वचन दे. काहीही झाले तरी तू आपले हे घर सांभाळशील. नका काळजी करू. आई, मी लहान असताना या घरात आले तेव्हा तुमचा पदर पांघरून तुमच्या कुशीत निजत असे मी. आणि नंतरही जेव्हा एखाद्या प्रसंगात कासावीस झाले तेव्हा त्याच पदराने माझे डोळे पुसून मला पोटाशी धरलेत तुम्ही. आई, तोच मायेचा पदर मी आपल्या साऱ्या घरावर पांघरेन नेहमीच. देवाला रोज सांगते हो रमे, माझ्या रमा माधवास जन्मोजन्मी भेटव. आणि एक सांगू का, असेही मागणे मागते हो. निदान एका तरी जन्मात मला त्यांचे पोटी येण्याचे सुख दे. बरे, आता लेप लावून देते. अहो बाई, अहो पण मी साऱ्या पाहुण्यांना बाहेरच ताटकळत ठेवून आले आणि अजून येथेच आहे. अगो बाई, असे होय? मग तू एक काम कर, तू त्यांच्याशी बोलून ये. मी इथेच थांबते तोवर. असे पाहुण्यांना बाहेर बसवून ठेवणे योग्य नव्हे ना. मी आत्ता येते माई. आले की निवांतपणे लेप लावून देईन. तुम्ही बसा. माई,
बाहेर इतके लोक कशासाठी जमले आहेत आणि रडतायत कशासाठी? अगो बाई, रडतायत? अगो अगो पण झाले तरी काय असे? सावकाश. रमे अगो अगो मला खूप भीती वाटते हो. असे काही ऐकले की अगदी सर्र होते काळजात. माई, आपण आधी जाऊन बघून येऊ. काय झाले देवाच ठाऊक. परमेश्वरा, आता अजून कुठले संकट नको या घरावर. हे पहा, तुम्ही काळजी नका करू. आपण पाहू ना काय झाले आहे ते. अहो, हळू, त्रास होईल तुम्हाला. माझ्या रमा माधवास जन्मोजन्मी भेटो. एका तरी जन्मात मला त्यांचे पोटी येण्याचे सुख दे. देखेन मी डोळा कल्याण मंगळा मंगळाचे. कल्याण मंगळा मंगळाचे. आयुष्याच्या शेवटी माधवराव गेल्यानंतर हळूहळू वाड्याचा असा एक एक खांब निघू लागला. माईंच्या रूपाने जे वात्सल्य जी माया वाड्यात वावरत होती ती जणू वाड्याचा निरोप घेत होती. परंतु जणू हा दैवी संकेतच होता. एका सनातन चौकटीतून निघून जणू ती माया एका अधिक विशाल रूपात प्रकट होणार होती. या वाड्यातून माया आणि वात्सल्य जात होते, पण दुसरीकडे सेवा सदन या वात्सल्य संस्थेची मुहूर्तमेढ रोवली जात होती. माईंच्या सौजन्यशीलतेचा, उदार अंतःकरणाचा आणि ममतेचा वारसा आता रमेला चालवायचा होता. मायेचा पदर आता अनोळखी अनाथ मुलींवर पांघरून त्यांना बळ द्यायचे होते. नवीन चैतन्यमय जीवन द्यायचे होते. आणि त्यांच्यासाठी सेवा सदन नावाचे घर उभारायचे होते. झुले